मी भोंदू खरात प्रकरणातले व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी राज्यभरात 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। एसआयटीने व्हिडिओ संदर्भातल्या तब्बल 3,500 लिंक समाज माध्यमांवरून हटवल्या। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। भोंदू खरातचे व्हिडिओ हे समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यभरात 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। एसआयटीने व्हिडिओ संदर्भातल्या तब्बल 3,500 लिंक्स समाज माध्यमांवरून हटवलेल्या आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, काय अपडेट? प्राजक्ता, हे सगळं प्रकरण भोंदू खराचं सुरू झाल्यापासून त्याचे जे महिलांबरोबरचे आक्षेपार्ह व्हिडिओ होते ते मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झालेले होते। समाज माध्यमांमध्ये सुद्धा अनेक पोर्टल्सवरती हे व्हिडिओ जे आहेत ते स्पष्ट दाखवले जात होते आणि त्याच्यावरती या पीडित महिला ज्या आहेत त्यांची ओळख त्याच्यामुळे उघड होत होती। या सगळ्या गोष्टीचा कॉग्निझन्स घेऊन एसआयटीनं सातत्यानं प्रेस नोटद्वारे हे स्पष्ट करायचा प्रयत्न केलेला होता। सुरुवातीला 2 गुन्हे नाशिकमध्येच दाखल करण्यात आले, मात्र तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हे व्हिडिओ जे आहेत ते समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेले होते। त्यानंतर एक मोठं कॅम्पेन जे आहे ते एसआयटी आणि राज्याच्या सायबर विभागाकडून चालवण्यात आलं। राज्यभरात हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती जवळपास 100 पेक्षा जास्त गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेत आणि त्याचबरोबर 3,500 पेक्षा जास्त लिंक्स ज्या आहेत त्या फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर समाज माध्यमं जी आहेत त्यावरून हटवण्यात आलेले आहेत। या पीडितेंची ओळख जी आहे ती ओळख जाहीर झाल्यामुळे अनेकांना मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागलेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक पीडित महिलांकडून एसआयटीकडे वारंवार तक्रारी ज्या करण्यात आलेल्या होत्या त्यावरती अत्यंत जोरदार कारवाई जी आहे ती करून साधारणपणे 100 पेक्षा जास्त गुन्हे जे आहेत ते राज्यभरातल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आलेत आणि 3,500 लिंक्स ज्या आहेत त्या समाज माध्यमांवरून हटवण्यात आल्यात। अजूनही सायबर विभागाकडून अत्यंत बारीक लक्ष जे आहे ते याच्यावरती ठेवण्यात आलेलं आहे आणि पुढची कारवाई जी आहे ती अशाच पद्धतीने केली जाईल। हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या लोकांवरती कारवाई केली जाईल किंवा जे समाज माध्यमांवरती प्रसारित करतील त्यांच्यावरती अत्यंत कठोर कारवाई केली जाईल असं स्पष्टपणे सायबर विभागाकडूनही सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे वैभव, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। अशोक खराचं पुण्यातील सीए, पुजारी आणि सराफ व्यावसायिक यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। खरातला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। तब्बल 6 तास चौकशी करण्यात आल्याचं कळतंय। यावेळी पुण्यातील एका बँकेमधून घेतलेल्या कर्ज प्रकरणात ही माहिती उघड झाली आहे। एका बँकेच्या मॅनेजरला 1 कोटी रुपये लाच दिल्याची ही माहिती मिळते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, काय अपडेट? अशोक खरात प्रकरणामध्ये पुण्यातील त्याचा सीए आणि पुजारी आणि एक सराफ व्यावसायिक यांची आज चौकशी करण्यात आलेली। अर्थात काल उशिरापर्यंत ही चौकशी जी आहे ती करण्यात आली। साधारणतः 6 तास चौकशी करण्यात आली आणि या 6 तासाच्या चौकशीमध्ये पुण्यातील एका बँकेतून घेतलेल्या कर्ज प्रकरणातली देखील एक धक्कादायक माहिती उघड झालेली आहे। बँकेतून लोन घेत असताना बँक मॅनेजरला 1 कोटी रुपयांची लाच जी आहे ती दिल्याची देखील शक्यता यामध्ये वर्तवलेली आहे। तर सोन्याच्या खरेदी विक्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्याने फायदा मिळवला आणि सल्ला जो आहे तो त्याचा सीए जो आहे त्याच्याकडनं त्याला दिला जात होता अशा प्रकारची माहिती आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरातचा सीए जो आहे तो देखील या यंत्रणांच्या रडारवर आलेला आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।